सर्व पॅरेंटच्या मनामध्ये आपल्या मुलांबद्दल एकच विचार असतो की मला होणाऱ्या बाळाचे सुद्धा स्वामी विवेकानंदांप्रमाणे व्यक्तिमत्व असायला पाहिजे. तर फ्रेंड्स, विवेकानंदांमध्ये अशा कोणकोणत्या क्वालिटीज होत्या, त्यांचे व्यक्तिमत्व इतके प्रभावी कसे बनले, त्याबद्दल आज मी तुम्हाला एक घटना सांगू इच्छिते. तुम्ही जर बाळ प्लॅनिंग करत असाल किंवा तुम्ही प्रेग्नेंट असाल तर हा ऑडिओ तुमच्यासाठीच आहे. त्यासाठी ऑडिओ शेवटपर्यंत ऐका. नमस्कार, मी अलका शिंदे, गर्भसंस्कार मार्गदर्शक अँड सेल्फ कोच. विवेकानंदांविषयी लोक जे जाणतात, जे समजतात की त्यांच्या जीवनामध्ये जे गुरु होते, रामकृष्ण परमहंस, ज्यांनी नरेंद्रला विवेकानंद बनवले. पण मित्रांनो, असं एक रहस्य आहे की ते आजपर्यंत इतके सखोल कोणीच जाणून घेतलेलं नाही. ते मी तुम्हाला आज सांगू इच्छिते की नरेंद्रला स्वामी विवेकानंद बनवण्याआधी, रामकृष्ण परमहंसच्या आधी जर सगळ्यात जास्त कुणाचे योगदान असेल तर ती होती त्यांची आई. यस फ्रेंड्स, मी त्यांच्याबद्दलची रिअल घटना आज तुम्हाला सांगणार आहे की विवेकानंद बनण्यासाठी सगळ्यात आधी मोठे योगदान त्यांच्या आईचे होते. तर मित्रांनो, ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा स्वामी विवेकानंद आईच्या पोटात होते. त्यावेळेला त्यांच्या सोसायटीमध्ये कितीतरी कार्यक्रम होत असायचे. त्या कार्यक्रमांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, कथा संवाद आणि गायन असे विषय असायचे. आणि त्या कार्यक्रमांमध्ये वृद्ध, ज्ञानी लोक सहभागी असायचे. अशा गर्दीमध्ये नरेंद्रची आई सुद्धा असे कार्यक्रम ऐकायला जायच्या. सर्व कार्यक्रमांच्या शेवटी गायनाचा कार्यक्रम असायचा. त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारे राग गायला जायचा. त्यांची आई रोज हा राग गायची. 9 महिने पूर्ण झाले. नरेंद्रचा जन्म झाला. नरेंद्र 2-3 वर्षाचा झाला आणि तोही आईसोबत कार्यक्रमांमध्ये जाऊ लागला. आणि तिथे कार्यक्रमाच्या शेवटी राग गायला सुरुवात झाली. नरेंद्र पोटात असताना जी लोक राग गायची त्या व्यक्ती तिथे नव्हत्या, परंतु कार्यक्रमाची प्रथा मात्र चालूच होती. जेव्हा विवेकानंदाने तो राग ऐकला तेव्हा त्यांना राग गायची इच्छा झाली आणि ते ताबडतोब उठले. त्या सभेमध्ये गेले आणि म्हणाले की थांबा, मला हा राग गायचा आहे. आणि अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी तो राग तिथे गायला. त्या लोकांनाही तसा तो राग गाता आला नव्हता. सर्वजण आश्चर्यचकित झाले. इतका छोटा मुलगा आणि इतका सुंदर राग कसा गाऊ शकतो? त्यानंतर बऱ्याच विचारणा झाल्या आणि सगळ्या विचारणा झाल्यानंतर त्यांच्या आईने सांगितलं की हा पोटात असताना मी रोज हा राग ऐकायचे, अगदी मन लावून ऐकायचे. आणि त्यावरून असे सिद्ध झाले की मूल पोटात असताना ते आई जे ऐकते ते सर्व ग्रहण करीत असते आणि शिकत असते. तर फ्रेंड्स, आजची मॉडर्न मम्मी काय ऐकते, काय बघते, कशा वातावरणात राहते, आपल्या बाळाबद्दल कसा विचार करते, ती सक्सेसफुल पॅरेंट होती. आणि त्यासाठी तिने काय केलं की तिच्या मुलामध्ये इतके चांगले गुण निर्माण झाले. असं काय केलं की त्यांचे व्यक्तिमत्व इतके प्रभावी बनले? आणि ते म्हणजे संवाद. त्या संवादामध्ये प्रेम होतं, त्या संवादामध्ये विश्वास होता, त्या संवादामध्ये स्वप्न होतं, त्या संवादामध्ये ध्येय होतं, त्या संवादामध्ये श्रद्धा होती, ती ईश्वराला जाणून घेण्याची. तर मित्रांनो, या माऊलीच्या योगदानाने स्वामी विवेकानंदांच्या जन्मानंतर
ते मोठे होत गेले, ते महान बनले. त्यांच्यामध्ये ईश्वराला जाणून घेण्याची प्रबळ इच्छा निर्माण झाली. सत्याचा शोध घेण्याची आग निर्माण झाली. त्या आगेची एक ठिणगी टाकण्याचं काम त्यांच्या आईने ते पोटात असतानाच केले होते आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये महान विचार बनले आणि त्यामुळे ते जीवनभर महानच राहिले. या सर्व गोष्टींसाठी एक टेक्निक आहे आणि त्या टेक्निक शिकून घेण्यासाठी एक मार्गदर्शकाची गरज आहे आणि ते मार्गदर्शन करण्याचे काम मी हाती घेतले आहे. तुम्हाला जर तुमच्या बाळामध्ये असे महान व्यक्तिमत्व पाहायचे असेल तर गर्भसंस्कार हा कोर्स नक्की जॉईन करा. डिस्क्रिप्शन मध्ये त्याबद्दलची लिंक दिली आहे. तुम्ही हा ऑडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. थँक्यू सो मच अँड टेक केअर.